चला तर मग आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा। शरण जाणे याचे पर्याय दिलेले आहे, नाकी नऊ येणे, नाक ठेचणे, नाक उडविणे, नाक घासणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नाक घासणे। प्रश्न दुसरा, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा। आता खाली जे अक्षरे दिलेले आहे त्यातून अर्थपूर्ण शब्द तयार होतो आहे गरजवंत, आणि त्याचे शेवटचे अक्षर आहे त, पर्याय क्रमांक 2। प्रश्न तिसरा, कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताचे यश। अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडावा। आता यातून योग्य पर्याय कुठला असेल बरं? अनुभव, अभिव्यक्ती, अवधान आणि अनुकरण। तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, अनुभव। पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील? आता आपल्याला 4 पर्याय दिले आहे, तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यातले शब्द आपण अक्षर वापरूया बरं, जसं की आ, रा, स, आ, र, ती, आ, स, न, आरंभ। अशा पद्धतीने अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे। पुढचा प्रश्न आहे, काटे केतकीच्या झाडा आता जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे? तर पर्याय आहे संत तुकाराम, संत शेख महमद, संत चोखामेळा, संत जनाबाई। आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संत शेख महमद। पुढचा प्रश्न आहे, उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्कृष्ट। पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेले शब्द निवडा। याचे पर्याय दिलेले आहे बहिणाबाई, कंसमामा, अहिल्याबाई, नारद मुनी। याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बहिणाबाई। पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा। तोंडातोंडी चालत असलेली गोष्ट याच्यासाठी 4 पर्याय दिले आहे, भाकड कथा, हृदयद्रावक, बिनबोबाट, दंतकथा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दंतकथा। पुढचा प्रश्न आहे, प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडावा। घोड्याचा तबेला, हत्तीचा पिलखाना, सिंहाची जाळी, पोपटाची ढोली। तर यातील चुकीचा पर्याय आहे सिंहाची जाळी। पुढचा प्रश्न दिलेला आहे, खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा। वेब, आंतरजाल, युजर, वापरकर्ता, डिस्क, तबकडी, 3D, त्रिमिती। याची चुकीची जोडी आहे वेब, आंतरजाल, कारण इथे मराठी पर्याय दिले आहे त्या शब्दांचे। वेब याला आपण जाळीसुद्धा म्हणतो। पुढे आपल्याला एक उतारा दिलेला आहे, तो उतारा वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायची आहे। तर आपण सुरुवातीला उतारा वाचून घेऊया। सौंदर्य तर विविध प्रकारचे असतात, काहींचे रूप सुंदर असते, काही अलंकारामुळे सुंदर दिसतात, काहींचे वस्त्रे सुंदर असतात। प्रत्येकजण आपापल्या परीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो। वस्त्रे व मौल्यवान अलंकार ही साधने माणसाचे बाह्य सौंदर्य वाढवतात। शरीर शृंगारणे हे सोपे असते, त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते। ज्यांना खरे दागिने मिळतात ते खऱ्या दागिन्यांनी देह शृंगारतात। स्वस्त आणि दिखाऊ दागिन्यांनी सुद्धा देह शृंगारता येतो। अनेक लोक मिळेल त्या साधनांचा उपयोग करून आपले बाह्य रूप देखणे करण्याचा प्रयत्न करतात। देह सजवला की आपण सुंदर झालो अशी त्यांची कल्पना असते। पहिला प्रश्न दिलेला आहे, माणसांचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही? इथे पर्याय दिलेले आहे आपल्याला, उंची वस्त्राने, विचाराने, मूल्यवान दागिन्याने, दिखाऊ दागिन्यांनी। याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विचाराने। पुढचा प्रश्न आहे, वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात। पुढचा प्रश्न आहे, मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्यप्रचार उतार्यात आलेला आहे? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, परिश्रम करणे।
पुढे आपल्याला एक कविता दिलेली आहे. त्या कवितेवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. आपण आधी कविता वाचून घेऊया. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथंग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्रपालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंदधुंद, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणींचा बकुळगंध. प्रश्न दिलेला आहे, आठवण कुठे लपलेली नसते? चैत्रपालवीत, हृदयाच्या कप्प्यात, सागराच्या निळाईत, वसंतातल्या मोहरात. बघा मित्रांनो, आठवण चैत्रपालवीतही लपलेली असते, हृदयाच्या कप्प्यातही लपलेली असते, सागराच्या निळाईतही लपलेली असते, वसंतातल्या मोहरात हा पर्याय असू शकतो. कारण कवितेमध्ये वसंतातल्या गुलमोहरात असा शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वसंतातल्या मोहरात आठवण लपलेली नसते. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? तन्मय, उथळ, विसर, सरिता. तर याचं उत्तर आहे तन्मय. या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे तो म्हणजे धुंद. पुढचा प्रश्न आहे, आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले असावे? खूप आठवणी असतात, त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, त्या वारंवार विसरतात, त्यांच्यामध्ये श्वास मंदावतो. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. गाणे गाऊनी मला उठविसी मित्रजीवाचा खरा. पर्याय आहे उठविसी, गाऊन, खरा, गाणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उठविसी. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. पोळी, थाळी, माळी आणि चाळी. याच्यातला अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माळी. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. लिंबू, संत्रे, मूल, देव. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, देव. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा. खो-खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. पर्याय क्रमांक आहे खो-खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा खेळला, चांगला खेळला. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मानसीचा धाकटा मुलगा. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आहेत? बघा, शब्द आहेत प्रशिक्षक, क्रीडा महोत्सव, निरीक्षण, वाहतूक, दूरचित्रवाणी, मानवनिर्मित, शीर्षक, ग्रामगीता, खंजिरी. बघा, इथे एकूण 5 अशुद्ध शब्द आपल्याला दिसत आहे. जसं की क्रीडा महोत्सव, निरीक्षण, दूरचित्रवाणी, मानवनिर्मित आणि शीर्षक. एकूण 5 शब्द इथे आपल्याला अशुद्ध दिसत आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न, पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. बघा, पुढे आपल्याला 3 वाक्य दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला योग्य शब्द वापरायचा आहे, जेणेकरून त्या वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्णरित्या तयार होईल. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत डॅश डॅश आले होते. कवी, नर्तक, कलाकार, मल्ल. तर इथे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, मल्ल. पुढचा प्रश्न आहे, त्यांचे डॅश डॅश पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. पर्याय आहे नृत्य, सादरीकरण, द्वंद्व, कलाविष्कार. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, द्वंद्व. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येकाची पिळदार डॅश डॅश प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. पर्याय आहे शैली, शरीरयष्टी, कला, कविता. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शरीरयष्टी. आजच्या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे, ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडावा. खाव्या अंदिली धार. आता या म्हणीचा काय अर्थ होईल बरं? तर त्या म्हणीचा अर्थ होतो, मोठ्या माणसात देखील दोष आढळतात. पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल
प्रवीण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.